म्हणजे वर्धापन. जसा तुमचा वाढदिवस आपण आनंदाने साजरा करतो की नाही, तसं ज्या संस्थेने आपल्याला घडवलं, आपल्याला संस्काराची शिदोरी दिली, सेवा करण्याचे व्रत दिलं, अशा संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे संस्था दिन. ही आपली संस्था सुरू झाली त्यावेळेस शिक्षणाचं महत्त्व तेवढं सगळ्यांच्या मध्ये नव्हतं आणि देशामध्ये स्वातंत्र्य नव्हतं. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचत नव्हते. अशा काळामध्ये या 4 प्राथमिक शिक्षकांनी, तुम्हाला जे फोटोमध्ये दिसतंय ते सगळे आमच्यासारखे प्राथमिक शिक्षक आहेत. त्या शिक्षकांनी ही गोष्ट मनावर घेतली की समाजामध्ये जर प्रगती पाहिजे असेल, क्रांती घडवायची असेल, काहीतरी बदल करायचा असेल, समाजाला शहाणं करायचं असेल तर शिक्षण हे पाहिजेच. आणि त्या काळामध्ये त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळी म्हणजे आपली मातृतुल्य संस्था या संस्थेची स्थापना केली. फेब्रुवारी 1888 रोजी मराठी शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना केली. शिप्र मंडळीचा पाया रोवला गेला आणि जसं जसं काळ पुढे जात होता तसं तसे शिप्र मंडळीचे कार्य वाढत होते. शिक्षण प्रसारक मंडळीच्या या प्रगतीचे स्थूल मानाने 4 कालखंड पाडता येतील. पहिला कालखंड सन 1888 ते 1918. पुण्याबरोबरच 1918 साली शिप्र मंडळीने हरिभाई देवकरण प्रशालेची सोलापूर सारख्या बाहेरगावी स्थापन करून शिक्षणाचे क्षेत्र पुण्या शहरापुरतेच मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढवली.